नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांत हा सण म्हणजे केवळ एक सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि गोड नात्यांचा एक उत्सव आहे। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, या एका वाक्यात संक्रांतीचा सार समावलेला आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप जुनी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी बनवलेले तिळगुळाच्या लाडूची रेसिपी। या लाडूची चव तुम्हाला थेट लहानपणीच्या आठवणीत घेऊन जाईल आणि या रेसिपीत वापरलेले साहित्य अगदी साधे आहे, पण योग्य पद्धत, संयम आणि अनुभव यामुळे हे लाडू होतात खूपच मऊ, चवीला अप्रतिम आणि टिकाऊ। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1.5 किलो तीळ घेतलेले आहे, पांढरे तीळ स्वच्छ करून। त्यानंतर 1.5 किलो शेंगदाणे घेतलेले आहे, स्वच्छ करून निवडून आणि उन्हात 1 ते 1.5 तास वाळवून। त्यानंतर गूळ घेतलेला आहे 1.5 किलो। आता आपल्याला असा नरम गूळ घ्यायचा आहे थोडा, म्हणजे आपल्याला पाक न बनवता लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे थोडा नरम गूळ घ्यायचा। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। त्यासाठी एक अशी जाड गुळाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची, म्हणजे कढई गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची। नंतर मंद गॅसवरती मस्त खमंग खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता मंद गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, कारण मंद गॅसवरती शेंगदाणे भाजल्याने अगदी आतपर्यंत हे भाजल्या जातात आणि मस्त खमंग असे शेंगदाणे झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, अशी साल सुटायला लागली म्हणजे आपले शेंगदाणे हे मस्त असे भाजलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। आता राहिलेले शेंगदाणे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मस्त अशी साल सुटायला लागली म्हणजे आपले शेंगदाणे अगदी योग्य असे भाजलेले आहेत। आता हे एका ताटामध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। आता तीळ सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। आता इथं कढई आपली गरम झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम थोडी मंदच ठेवायची आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे तीळ मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, मी तीळ भाजून घेतलेले आहेत। आता याच पद्धतीने आपल्याला सर्व तीळ हे भाजून घ्यायचे आहेत। आता हे लाडू बनवत असताना मी जेवढे तीळ घेते त्याच प्रमाणात शेंगदाणे घेते आणि त्याच प्रमाणात गूळसुद्धा घेत असते। आता इथे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता। आता सर्व तीळ मी भाजून घेतलेले आहेत, त्यानंतर शेंगदाण्याची सुद्धा साल काढून घेतलेली आहे। आता हे शेंगदाणे आणि तीळ बारीक करण्यासाठी मी इथं एक लोखंडी खलबत्ता घेतलेला आहे। यामध्येच मी सर्व तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेणार आहे। आता या खलबत्त्याच्या खाली आपल्याला असा एक कापड ठेवायचा आहे आणि या खलबत्त्यामध्ये आता मी अगोदर तीळ बारीक करून घेते। आता अशा लोखंडी खलबत्त्यामध्ये आपण हे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून लाडू बनवले तर लाडू चवीला खूप छान होतात, त्यामुळे मी या खलबत्त्यामध्ये जसं बारीक करून प्रत्येक संक्रांतीला लाडू बनवत असते। आता हे तिळाला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, खूप मस्त असे आपले तीळ बारीक झालेले आहे। आता एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे। त्यानंतर आता आपल्याला सर्व तीळ याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत। हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देणारे तीळ आणि गूळ शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, तसेच शरीराला आवश्यक उष्मांक देतात। हे लाडू हाडांसाठी आणि सांध्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत। आता सर्व तीळ मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया। आता या शेंगदाण्याला सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे खूप बारीक पण नाही करायचे, पण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे बारीक करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त दाणेदार असे आपले शेंगदाणे कुटलेले आहेत। आता हे आपण जे तीळ काढून घेतलेले आहेत त्यामध्येच टाकूया। त्यानंतर आता सर्व शेंगदाणे मी अशाच पद्धतीने बारीक करून घेते। अगदी पटकन हे बारीक होतात, तुम्ही पाहू शकता। खूप जास्त वेळ असा लागत नाही, कारण आपण शेंगदाणे आणि तीळ मस्त खमंग भाजलेले आहेत, त्यामुळे हे बारीक व्हायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। आता सर्व शेंगदाणे मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आणि तिळाचं सारण आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। आता उलथण्याने मी हे सर्व असं मिक्स करून घेते। त्यानंतर आता आपण जो गूळ घेतलेला आहे तो गूळ आपल्याला असा थोडा बारीक करून घ्यायचा आहे। आता एका ताटामध्ये ठेवून मी खलबत्त्याने असा थोडासा बारीक करून घेतलेला आहे।
त्यानंतर आता आपण जे तिळाचं आणि शेंगदाण्याचं सारण बनवलेलं आहे ते सारण आपल्याला खलबत्त्यामध्ये घ्यायचं आहे अगदी थोडंसं, आणि त्यावरती गूळ ठेवायचा. आणि हा गूळ आपल्याला मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या लाडूमध्ये गुळाचे असे खडे राहत नाही, कारण आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी हा गूळ बारीक करून घेते. तुम्ही पाहू शकता मस्त असा गूळ हा बारीक झालेला आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व गूळ हा बारीक करून घेते. म्हणजे अगदी थोडंसं तिळाचं आणि शेंगदाण्याचं सारण खलबत्त्यामध्ये घालायचं, त्यावरती गूळ ठेवायचा आणि असं मस्त बारीक करून घ्यायचं. यामुळे गूळ मस्त असा एकजीव होतो, यामध्ये एकही गाठ राहत नाही. तुम्ही पाहू शकता मस्त असा गूळ बारीक झालेला आहे. आता सर्व मी एका भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता हे सर्व सारण आपल्याला आपलं जे लाडवाचं सारण आहे त्या सारणामध्ये घालायचं आहे. आणि आता हे पूर्ण आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हा गूळ पूर्ण या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता दोन्ही हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण गूळ हा या सारणामध्ये असा मिक्स होतो. तुम्ही पाहू शकता हातावरती असं थोडं थोडं सारण घेऊन आपल्याला अगदी व्यवस्थित हे मिक्स करत राहायचं आहे. आणि खूप मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याचे आपण लाडू वळून घेऊया. अगदी एका हाताने हे लाडू वळल्या जातात, तुम्ही पाहू शकता. मस्त असे लाडू झालेले आहेत. आता आणखी एक मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकता पाक न बनवता खूप मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. आता सर्व लाडू मी याच पद्धतीने जोडून घेतलेले आहे आणि अगदी कमी वेळामध्ये हे पूर्ण लाडू मी असे बनवून घेतलेले आहेत. आणि खूप मस्त असे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आतून अगदी मऊसूत आणि मस्त दाणेदार असे हे लाडू तयार झालेले आहेत, अजिबात चिकट झालेले नाहीत. तर मंडळी, या मकर संक्रांतीला माझ्या या पद्धतीने तुम्ही या तिळगुळाचे लाडू एकदा नक्की बनवून बघा. चवीला खूप छान होतात. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.